संदीप आणि अनिकेत हे दोन खूप चांगले मित्र होते. ते एका छोट्या गावातल्या शाळेत शिकत होते. संदीप हा अभ्यासात हुशार होता, पण गणित त्याला अजिबात जमत नव्हतं. त्याच्या वह्या नेहमी लालशाईने भरलेल्या असायच्या. दुसरीकडे अनिकेत हा गणितात तरबेज होता, पण त्याला मराठीचा विषय फार कठीण वाटायचा. दोघांचेही शिक्षक त्यांना नेहमी म्हणायचे, तुम्ही दोघांनी जर एकमेकांना मदत केली तर नक्कीच यशस्वी व्हाल. एक दिवस दोघांनी ठरवलं की आता आपल्या अभ्यासातल्या त्रुटी भरून काढायच्या आणि एकमेकांना मदत करायची. संदीपने अनिकेतला मराठी वाचनात आणि निबंध लिहिण्यात मदत केली, तर अनिकेतने संदीपला गणितातली सूत्र सोप्या भाषेत समजावून सांगितली. ते दोघं रोज अभ्यासासाठी एका झाडाखाली भेटायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना शिकवायचे. एकदा अनिकेतने संदीपला गणित शिकवताना मस्तीखोर पद्धतीने म्हटलं, संदीप, जर तुला बेरीज आणि गुणाकार जमत नसतील तर तुझं पुढचं आयुष्य वजाबाकी आणि भागाकारासारखं होईल. संदीपने हसत हसत उत्तर दिलं, ते काही असो, पण तुझ्या निबंधाला तर नेहमीच 0 गुण मिळतील असा तू निबंध लिहितोस. अशा गमती जमतीत त्यांचा अभ्यास चालायचा. वार्षिक परीक्षा जवळ आली आणि दोघांनी एकमेकांच्या मदतीने चांगली तयारी केली. परीक्षा झाल्यानंतर निकाल लागला आणि आश्चर्य म्हणजे संदीपने गणितात 80 गुण मिळवले तर अनिकेतने मराठीत 75 गुण मिळवले. दोघेही खूप आनंदी झाले आणि शिक्षकांनीही त्यांचं कौतुक केलं. शिक्षकांनी त्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला, जीवनात तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी एकमेकांना मदत केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. या घटनेने संदीप आणि अनिकेतच्या मैत्रीचं नातं आणखी घट्ट झालं आणि त्यांचं जीवनही सकारात्मक पद्धतीने बदललं.